मानसिकरित्या ती काय लेवलला जाऊन पोचणार आहे आणि तिथनं कशी वर येणार आहे आणि तिला कोण वर आणणार आहे, हे सगळं इंटरेस्ट. की आपण तिला खरंच समोर एकदा मिठी मारून सांगायला हवं की आई तू खूप करतेस, किंवा फक्त मुलीने आईला नाही तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला हे. खरं तर प्रत्येक स्त्रीचा प्रवास हा रोजच नव्याने सुरू होतो, त्यामुळे अरुंधतीचा प्रवास नेहमीच नव्याने सुरू होतो आणि पुन्हा एकदा आता नवीन वळण अरुंधतीच्या आयुष्यात आहे. माझ्या मते अरुंधतीचाही प्रवास रोज सूर्य मावळला आणि उजाडला की रोजच नवीन प्रवास. अरुंधतीच्या आयुष्यात नेहमीच काही ना काहीतरी चॅलेंजेस असतात, पण आत्तापर्यंतचे चॅलेंजेस होते त्याच्यात ती उभी राहिली. पण हे जे आहे मला माहिती नाही आता ती कसा हा शॉक पचवणार आहे, किती अडखळणार आहे, किती पडणार आहे, मानसिकरित्या ती काय लेवलला जाऊन पोचणार आहे आणि तिथनं कशी वर येणार आहे आणि तिला कोण वर आणणार आहे, हे सगळं इंटरेस्टिंग आहे. बरं, मी यशला म्हणाली की प्रत्येक म्हणजे आई या अरुंधतीच्या पूर्ण प्रवासात नमिता वर्तक म्हणजे रवी सर असू दे, नमिताताई असू दे किंवा मग सतीश सर असू दे, त्याच्यानंतर यशचं नाव लागलंच पाहिजे अरुंधतीच्या या पूर्ण प्रवासात. हो, यश तर म्हणतो ना आपण तो अरुंधतीचा मित्र पण आहे आणि सखा आहे, तर त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे. म्हणजे जसं यशच्या गडबडीच्या काळामध्ये अरुंधती समजावून सांगते, तसं आई लो झाली तर यश तिला पेपअप करत असतो. संजनापासून तुम्ही नेहमी लांब पडण्याचा विचार करता की जाऊ दे आता सोडून दे, हिला हिच्या आयुष्यात जगू दे, कसं जगायचं तसं जगू दे, काय देशमुख फॅमिली जसं हँडल करायचं करू दे, पण प्रत्येक वेळी नीती कुठेतरी तुम्हाला समोर आणून उभी करते. हो, बघा ना, म्हणजे आमचे काय म्हणतात त्याला मागच्या जन्मीचे काही अकाउंट जितकी क्लोज व्हायचे अजून. त्यामुळे पुन्हा एकदा संजना तिचं रूप दाखवायला सज्जच आहे. हो, पण ते स्वाभाविक पण आहे, कारण अरुंधतीचं स्थान इथलं खूप आढळ आहे आणि हे तिला माहिती आहे. ती या घरात नवीन आहे आणि समजा अरुंधती परत या घरात आली तर कुठेतरी तिने निर्माण केलेली जागा पुन्हा धोक्यात आली आणि तिसऱ्या बाईने येऊन आपल्या संसारात ढवळाढवळ केलेली कोणाला आवडेल, मग तिच्याकडनं विरोध होणारच आहे, याला हे स्वाभाविक. माझ्या ते ह्याचेच प्रेक्षक वाट बघत होते हा ड्रामा अरुंधती आणि संजनाचा पाहण्यासाठी. लोकांना आवडतं आणि ते कॅट अँड माऊस तेच आवडतं, बाकी लोकांना काही नाही आवडत. दोन बायकाची भांडणं हीच लोकांना आवडतं. हो, पण त्याच्यापेक्षा वेगळं पण दाखवलं या मालिकेने आणि तेही आवडलंय लोकांना. बरं, काय सांगाल अरुंधतीकडे जेव्हा बघता तुम्ही, हा पूर्ण प्रवास 4.5 वर्षांचा जो होता अफलातून होता. अनबिलिव्हेबल. एखादी मालिका एवढं देऊ शकते आणि सेन्सिबल मालिका, म्हणजे अभिनय करायला पण मला खूप जीव ओतून कितीतरी सीन्स करायला मिळाले. कृतज्ञ आहे मी, खूप कृतज्ञ. तुम्ही एक आई आहात आणि तुमच्या आईबरोबरचे घालवलेले गोड क्षण किंवा आईला आपण खूप कमी बोलतो, आईसमोर खूप कमी व्यक्त होतो, तू कायच माझ्यासाठी. हो, आपण आईला कधीच सांगत नाही. म्हणजे मला बऱ्याचदा असं वाटतं की मी आई समोर बोलत नाही आणि नंतर मला तिच्यासाठी वाईट वाटत राहतं आणि मी एकटीच कोणाशी तरी बोलताना रडते की यार माझ्या आईने खूप सहन केलं आहे किंवा आजही ती कशी उभी आहे किंवा काय. पण हे असं वाटतं की आपण तिला खरंच समोर एकदा मिठी मारून सांगायला हवं की आई तू खूप करतेस, किंवा फक्त मुलीने आईला नाही तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला हे सांगायला हवं. म्हणजे तू म्हणालीस भांडणं, की नाही, प्रत्येकीचा प्रवास कठीण असतो, तर की यू आर डुईंग अ गुड जॉब, हे प्रत्येकीला सांगायला पाहिजे. तुम्ही एक आई आहात, तुमचीही तारेवरची कसरत चालू असते, मुंबई पुणे. उद्या काय स्पेशल आहे? उद्या परवा माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि ती वाट बघते उद्या, कारण तिचा ड्रेस आम्हाला एकत्र घ्यायचा आहे आणि ते तिने मला मी प्रॉमिस केलं आहे तिला की मी येणार आणि आपण घ्यायला जाऊ, तर ती बिचारी वाट बघते. मला होपफुली माझं शूटिंग संपेल आणि मला जाता येईल. इथून सगळी कसरत चालू असते, प्रत्येक आईची चालूच असते. लक्ष एक काय म्हणतो, एक अर्धा भाग माझा तिकडेच असतो. गिफ्ट काय देणार आहात मुलीला स्पेशल? ते तिच्या आवडीचं घेणार आहोत. आधी फक्त ड्रेस ठरला आहे आणि मग बाकी तिच्या आवडीचं असं ठरलं आहे. मला तिला पुस्तकं द्यायची, तिचं वाचन वाढावं अशी माझी इच्छा आहे. तिला मी नेणार आहे पुस्तकांच्या दुकानात आणि तिला काय अट्रॅक्ट करते ती पुस्तकं घेऊन देणार. पुस्तकांबद्दल तिला एकदम एक वेगळं अट्रॅक्शन मला निर्माण करायचं. तेवढं नाही, ते एका जागी बसून वाचणाऱ्यातली नाही आहे, ती जास्त चंचल आहे. तिच्या वाचनाची आवड निर्माण करायची मला.
मुलाला आपण जेव्हा एखाद्या बुक स्टॉलमध्ये घेऊन जातो डेफिनेटली ते तिथून पळ तिला आवडलं की ती मात्र खूप झपाट्याने वाचून काढते. फक्त तिला तो कनेक्ट मिळाला पाहिजे. त्यामुळे जसं अरुंधतीची तारेवरची कसरत चालू आहे तशी या मधुन आणि प्रभुलकरचीही काही ना काहीतरी मुंबई पुणे हे एक प्रवास चालूच असतो. तो चालूच असतो. काय करणार. थँक्यू सो मच. आई कुठे काय करते या मालिकेमुळे आई ही नेहमी तिन्ही मुलांच्या मागे प्रत्येक वेळी उभी राहिली. बाकी सगळं तर हे चालत राहणार बिकॉज मालिका आहे, ड्रामा तो पाहिजेच पाहिजे. पण या मालिकेने आईचं महत्त्व प्रत्येक क्षणोक्षणी दाखवून ॲब्सोल्युटली आईचं, स्त्रीतल्या वेगवेगळ्या क्षमतांचं डेफिनेटली. तुमच्या आईसाठी एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल तर कोणतं? बापरे. माझ्या आईने मला लहानपणी शिकवलेलं गाणं मला आठवतं. तिने मला खूप गाणी लहानपणी शिकवली. त्यातलं एक माझ्या स्मरणात असलेलं म्हणजे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे बिल्लू तयात एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भयवेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले पाण्यात पाहताना चोरून या क्षणिक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. प्रत्येक आईमध्ये एक राजहंस असतो. तिने फक्त एकदा आरशात बघून स्वतःला तो ओळखावा. वाव, थँक्यू सो मच. थँक्स.